नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशाच्या अर्थव्यवस्थेतील मोठे निर्णय, शेअर बाजारातील महत्त्वाच्या घडामोडी, सोनं आणि चांदी यांच्या किमतीतील चढ उतार, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या बातम्या आणि तुमच्या पैशाशी थेट संबंध असलेल्या प्रत्येक आर्थिक हालचालीचे सखोल विश्लेषण घेऊन आम्ही पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहोत। तर मित्रांनो, सध्या जगभरातील अर्थव्यवस्था एका मोठ्या संक्रमणातून जात आहे। पश्चिम आशियामध्ये वाढलेला संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमतीत अस्थिरता, जागतिक व्यापारावर निर्माण झालेला दबाव, अमेरिकेतील व्याजदराबाबतची अनिश्चितता आणि जगभरातील गुंतवणूकदारांची सावध भूमिका या सर्वांचा परिणाम भारतासह देशाच्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे। मात्र या सर्व आव्हानांमध्ये भारत स्वतःची आर्थिक ताकद वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे आणि याचाच प्रयत्न आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयातून दिसून आला। भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी, रुपयावरील दबाव कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे मोठी आर्थिक रणनीती आखली आहे। विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक मजबूत करण्यासाठी आणि भारतात नव्या भांडवलाचा ओघ वाढवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत। गेल्या काही महिन्यात जागतिक परिस्थितीमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी अनेक उद्योन्मुख बाजारपेठातून पैसे काढून घेतले होते। त्याचा परिणाम भारतीय रुपया आणि भांडवली बाजारावर देखील पाहायला मिळाला। अशा परिस्थितीत भारताने परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उचललेले पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। आतापर्यंत सरकारी रोख्यांच्या व्यवहारातून मिळालेल्या नफ्यावर कर भरावा लागत होता, मात्र आता ही कराची अडचण दूर झाल्यामुळे भारतातील सरकारी रोखे विदेशी गुंतवणूकदारांसाठी अधिक आकर्षक ठरणार आहे। गुंतवणुकीवरील निव्वळ परतावा वाढणार आहे। यामुळे जगभरातील मोठे फंड भारताकडे अधिक सकारात्मक नजरेने पाहू शकतात। यासोबतच आरबीआयने फुल्ली एक्सेबल रूट अर्थात FAR योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे। नव्याने जारी होणाऱ्या 15, 30 आणि 40 वर्षाच्या सरकारी रोख्यांच्या या योजनेचा समावेश करण्यात आला आहे। यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या जागतिक संस्थांना भारतीय कर्ज बाजारात अधिक मोठ्या प्रमाणावर सहभाग घेता येणार। अनेक जागतिक पेन्शन फंड आणि सार्वभौम संपत्ती निधी यामुळे भारतीय बाजाराकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अनिवासी भारतीयांच्या ठेवींना चालना देण्यासाठी आरबीआयने FCNR ठेवींशी संबंधित नियमांमध्ये देखील सवलती जाहीर केल्या आहेत। बँकांना विदेशी चलनातील ठेवी आकर्षित करणे अधिक सोपे व्हावे यासाठी काही महत्त्वाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत। यामुळे भारतात डॉलरचा ओघ वाढण्यास मदत होईल आणि देशाच्या परकीय चलनसाठा अधिक मजबूत होण्यास देखील मदत होईल। विश्लेषकांच्या मते या उपाययोजना एकत्रित परिणाम म्हणून आगामी काळात भारतात 40 ते 60 अब्ज डॉलर पर्यंतचा अतिरिक्त विदेश निधी येण्याची क्षमता आहे। जर हा अंदाज खरा ठरला तर भारतीय रुपयाला मोठा आधार मिळू शकतो आणि आर्थिक विकासाला आणखी चालना मिळू शकते। दरम्यान या सर्व घडामोडी सुरू असताना संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते ते आरबीआयच्या पतधोरण बैठकीकडे। अखेर 5 जून रोजी आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दराची घोषणा केली आणि अपेक्षेप्रमाणे रेपो दर हा 5.25% कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अंदाजानुसार मागील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढ दर हा 7.6% इतका राहिला। उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र, खाजगी उपभोग आणि गुंतवणूक या चारही घटकांनी अर्थव्यवस्थेला भक्कम आधार दिला। उद्योग क्षेत्रातील विश्वास देखील सकारात्मक असल्याचं आरबीआयने नमूद केलं। महागाईबाबत बोलताना आरबीआयने सावधगिरीचा इशारा दिला आहे। सध्या महागाई नियंत्रणात असली तरी आगामी महिन्यात ती वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे। विशेषतः वाढत्या ऊर्जा खर्चामुळे आणि जागतिक परिस्थितीमुळे किमतीवर दबाव हा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे सध्याच्या टप्प्यावर व्याज दरात बदल करण्याऐवजी परिस्थितीचे निरीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं गव्हर्नर यांनी सांगितलं। आरबीआयच्या या निर्णयाचा परिणाम लगेचच भारतीय शेअर बाजारात दिसून आला। रेपो दरात कोणताही बदल न झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी दिलासा व्यक्त केला आणि बाजारात खरेदीचा जोर वाढला। दिवसाच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकामध्ये वाढीसह व्यवहार सुरू आहेत। सकाळपासूनच सकारात्मक वातावरण बाजारात दिसून आले, मात्र पतधोरण जाहीर झाल्यानंतर बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील समभागामध्ये विशेष तेजी ही पाहायला मिळाली। आरबीआयने व्याजदर स्थिर ठेवतानाच विदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी जाहीर केलेल्या उपाययोजनांचे देखील बाजाराने स्वागत केले। यामुळे आगामी काळात भारतीय बाजारात डॉलरचा ओघ वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। वित्तीय सेवा, बँकिंग आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागांनी बाजाराला सर्वाधिक आधार दिला। मात्र एका बाजूला बाजारात सकारात्मक वातावरण दिसत असताना दुसऱ्या बाजूला मात्र एका मोठ्या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली। देशातील आघाडीची सुवर्ण शुद्धीकरण आणि दागिने निर्यातदार कंपनीपैकी एक असलेली राजेश एक्सपोर्टला सेबीच्या कारवाईचा मोठा फटका बसला आहे।
सेबीने कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालन राजेश मेहता यांच्यासह कंपनी विरोधात अंतरिम आदेश जारी केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. आर्थिक व्यवहार महसूल सादरीकरणासंदर्भात काही गंभीर अनियमिततेचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्यानंतर शेअरवर सतत दबाव राहिला आहे. सेबीच्या प्राथमिक तपासामुळे कंपनीच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्याचा परिणाम थेट शेअरच्या किमतीवर झाला. तथापि कंपनीने सर्व आरोप फेटाळले असून आर्थिक नोंदी पूर्णपणे नियमानुसार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सेबी समोर योग्य स्पष्टीकरण दिल्यानंतर सत्य समोर येईल असे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र सध्या तरी या प्रकरणामुळे लाखो भागधारकांच्या चिंतेत भर पडली आहे. आता वळूया सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाशी संबंधित असलेल्या आणखी एका महत्त्वाच्या घडामोडीकडे. गेल्या काही आठवड्यांपासून विक्रमी उंचीवर पोहोचलेले सोनं आणि चांदी यांच्या दरामध्ये मोठी घसरण आज झाली आहे. जागतिक आर्थिक घडामोडी, डॉलरमधील मजबूती आणि गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या नफा वसुलीमुळे मौल्यवान धातूंवरील दबाव हा वाढला आहे. सोन्याच्या दरात आज सुमारे 1300 रुपयांची घसरण झाली तर चांदीच्या दरात देखील तब्बल 5700 रुपयांची घसरण ही नोंदवण्यात आली. 4 जून 2026 रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,56,210 रुपये प्रति 10 ग्राम, 22 कॅरेट सोन्याचा दर हा 1,43,190 रुपये प्रति 10 ग्राम आणि 18 कॅरेट सोन्याचा दर हा 1,17,160 रुपये प्रति 10 ग्राम इतका नोंदवण्यात आला. तर दुसरीकडे चांदीचा दर हा 2,79,900 रुपये प्रति किलोच्या आसपास व्यवहार करत आहे. बाजार विश्लेषकांच्या मते अमेरिकेतील व्याजदराबाबतची अनिश्चितता, जागतिक महागाईचा दबाव आणि डॉलरची मजबूती यामुळे सोन्यावर दबाव हा निर्माण झाला आहे. अनेक गुंतवणूकदारांनी विक्रमी उच्चांकानंतर नफा बुक करण्याचा निर्णय घेतल्याने किमतींमध्ये घसरण ही सुरू झाली. सराफा बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते लग्नसराईचा हंगाम संपल्यामुळे दागिन्यांची मागणी काहीशी कमी झाली आहे. त्यातच दरातील अस्थिरतेमुळे ग्राहक खरेदी पुढे ढकलत आहेत. परिणामी अनेक विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष ऑफर देखील देताना दिसत आहे. तज्ञांचं मत आहे की अल्पकालीन काळात सोनं आणि चांदी यांच्या दरामध्ये अस्थिरता राहू शकते, मात्र दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही घसरण एक संधी ठरू शकते. आगामी काळात डॉलरची दिशा, अमेरिकेची आर्थिक धोरणे आणि जागतिक भूराजकीय परिस्थिती यावर मौल्यवान धातूंची पुढील वाटचाल अवलंबून असेल. तर मित्रांनो, आजच्या पैसा पुराणमध्ये आपण पाहिलं की भारत विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी किती मोठी पावलं उचलत आहे. आरबीआयने रेपो दर स्थिर ठेवून अर्थव्यवस्थेला कोणता संदेश दिला आहे, शेअर बाजारानं या निर्णयाचं कसं स्वागत केलं, सेबीच्या कारवाईमुळे राजेश एक्सपोर्ट्स का अडचणीत सापडली आणि सोनं आणि चांदी यांच्या बाजारात अचानक घसरण का झाली. एक गोष्ट स्पष्ट आहे की जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताची अर्थव्यवस्था मजबूत पाया तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. विदेशी गुंतवणूक, रुपयाची स्थिती, महागाई, व्याजदर आणि जागतिक घडामोडी या सर्व गोष्टी आगामी काळात भारतीय बाजारपेठाची दिशा ठरवणार आहे. यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराने आणि प्रत्येक नागरिकाने आर्थिक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आजचं हे विशेष बिझनेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अर्थविश्वातील प्रत्येक मोठी बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक दृष्ट्या सजग राहा. धन्यवाद.